आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येतोय। मुंबई, ठाण्यासह विविध शहरांमध्ये शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय। राज्यभरात मराठी नववर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे आणि याची झलक आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। महाराष्ट्राची राजधानी मुंबई असेल, त्याचबरोबर ठाणे, पालघर आणि महाराष्ट्राची उपराजधानी पुण्यामध्ये कसा उत्साह नागपुरात कसा उत्साह आहे आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये नेमकं कसं चित्र आहे आज ते आपण या ठिकाणी बघत आहोत। आणि राज्यभरामध्ये एकूणच हा सण कसा साजरा केला जातोय त्याचे अपडेट्स आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। दरम्यान मुंबईतली ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी पारंपरिक महाराष्ट्राचा जो सण आहे तो फुगडी खेळून इथं हा उत्साह साजरा केला जातोय, हा सण साजरा केला जातोय। नवीन वर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात आहेत। मराठी नववर्षाची सुरुवात आज होत असते आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वच जण आपली पारंपरिक वेशभूषा करून शोभायात्रांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत। त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो आणि या दिवशी सर्वजण अगदी उत्साहित वातावरणामध्ये हा सण साजरा करत असतात। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मुंबईच्या गिरगावमधून मीनाक्षी म्हात्रे आणि डोंबिवलीमधून स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊयात मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काय सांगाल, गिरगाव या ठिकाणी सर्वच सण हे अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात, एक खासियत या सणांची असते आणि गुढीपाडव्याचा उत्साह सध्या कसा दिसतोय? शोभायात्रा किती वाजता सुरू होतीये? नक्कीच फरा, आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच एक आनंद उत्सव जे आहे ते गिरगाव परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहिलं तर अगदीच जी नजर लागलेली असते ती म्हणजेच गिरगावच्या या शोभायात्रेमध्ये आपण पाहतोय की सगळ्याच आता बुलेट राण्या ज्या आहेत ते आपल्या बुलेट घेऊन सज्ज झालेल्या आहेत आणि थोड्याच वेळात ही शोभायात्रा जी आहे ती निघणार आहे। आपण पाहतोय की नऊवारी साडी नेसून बुलेट राण्या ज्या आहेत त्या बुलेटवरती सज्ज आहेत, त्यामुळे एक वेगळाच लुक जे आहे ते या बुलेट राण्यांचा पाहायला मिळतंय। या बुलेट राणीकडे आपण जाऊया। तिचा एक वेगळाच लुक आहे, नऊवारी साडी आहे, त्यासोबतच तिने शूज घातलेले आहेत, त्यामुळे तिचा काय अनुभव आहे आणि किती वर्षापासून तू या शोभायात्रेमध्ये येत असते? माझं ॲक्च्युली फर्स्ट इयरच आहे आणि खूप छान वाटतंय। म्हणजे जेव्हा पहिलं वर्ष जे रॅलीचं होतं तेव्हा खूप कमी प्रमाणात महिला आहेत आणि आता खूपच वाढत चालले, तर खूप छान वाटतंय सगळ्यांना बघून। मराठी नवीन वर्षाचं स्वागत या ठिकाणी होतं आणि त्यासोबतच हा वेगळा लुक, सगळ्याच तरुणी ज्या आहेत त्या वेगळ्या लुकमध्ये पाहायला मिळतात। कधीपासून ही तयारी तुमची सुरू असते? एक महिना झाला तर तयारी म्हणजे उत्सुकताच कधीपासून असते की कधी पाडवा येईल आणि आम्ही असे नटून थटून जाऊ। ही सर आपण पाहू शकतो आणखीन काही बुलेट राण्या आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। या ठिकाणी आपण पाहिलं तर एक वेगळाच लुक या बुलेट राणीचा पाहायला मिळतोय। तू काय तयारी केलेली आहेस? कारण एक वेगळाच लुक आहे तुझा, तुझ्या ब्लाऊज वरती रामांचं चित्र दिसतोय आणि अगदीच पूर्णपणे एक बारीक कोरीव काम त्यावर केलेलं आहे। काय सांगशील, कसं वाटतंय? या वर्षी अयोध्या मंदिर झालं तर माझं फुल थीम रामाचीच ठेवली आहे, म्हणून मग सगळं एम्ब्रॉयडरी वगैरे करून घेतली। सगळ्या मम्मीनी, दीदीनी, सगळ्यांनी तेच थीम की आज यावर्षी अयोध्याचंच ठेवायचं, इथे रामाचं केलंय, जय श्रीराम। आपण पाहू शकतो अगदी तिने तिच्या बुलेटला देखील सजवलेला आहे जय श्रीरामांचं। या ठिकाणी कशा पद्धतीत ही संपूर्ण बुलेट जी आहे ती सजवलेली आहे। तिची नथ आपण पाहिली तर नथीचा देखील एक वेगळाच लुक आहे। तिचा गळ्यातला जर चोकर आपण पाहिला, जो नेकलेस पाहिला, तो देखील पूर्णपणे श्रीरामांची या ठिकाणी प्रकृती आहे। काय सांगशील, संपूर्ण आता ह्या सगळ्या तयारीसाठी किती दिवस तू घेतलेस? कधीपासून तयारीला लागली? एक महिना झाला, एक महिन्यापासून तयारी करतोय। ते कालपर्यंत झालं नाही, पण आता म्हणजे आता सगळं तयारी झाली आणि खूप सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा। नाही, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। तर फरा, आपण पाहतोय गिरगावमध्ये अतिशय एक वेगळंच वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। या बुलेट राणीकडे आपण पाहूया। बुलेट राणीची जर आपण बाईक आणि त्यासोबतच तिचा लुक पाहिला तर एक वेगळाच या ठिकाणी लुक जो आहे तो पाहायला मिळतो। अगदी तिच्या नथीपासून, फेट्यापासून आणि तिच्या ब्लाऊजपासून ते तिच्या संपूर्ण आता बाईकला ज्या पद्धतीत तिने सजवलेलं आहे अगदी बघण्यासारखं आहे। कारण प्रत्येक बुलेट राणी पाहतोय तर एक वेगळाच लुक पाहायला मिळतोय। काय सांगशील, कसं वाटतं आणि शोभायात्रेमध्ये कधीपासून, किती वर्षापासून तू येते? मी गेले 8 वर्षापासून शोभायात्रेत येते। पहिले मी फोटोग्राफर म्हणून यायची आणि नंतर मला सगळे जी तयारी करतात ती इतकी आवडायला लागली की मग हळूहळू मी सुद्धा इंटरेस्ट घ्यायला लागली आणि इव्हेंच्युअली असं झालं की माझं
मला फॅशनमध्ये आवड असल्यामुळे माझा प्रत्येक वर्षीचा पेहनावा वेगळा असतो आणि आय ऑलवेज 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 मिक्स इंडियन विथ कल्चर आणि माझा जो इंडो वेस्टर्न लुक आहे तो तुम्ही आज सुद्धा बघू शकताय. जरी इंडो वेस्टर्न लुक असला फरा तरी पारंपरिक पद्धतीत तिने जी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आपण पाहू शकतो. काय सांगतील नवीन संकल्पना कशा पद्धतीत असणार आहे? नवीन वर्ष मराठी वर्षाचं स्वागत होतंय, सगळ्यात शुभेच्छा दिल्या जात आहेत. तुझी काय संकल्पना आहे? माझी एवढीच संकल्पना आहे की माझ्या आयुष्यात असलेले सगळे व्यक्ती त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये प्रोग्रेस करत राहावं, सगळ्यांना त्यांचं भरभरून त्यांना आनंद मिळावा, यश मिळावं आणि त्यांनी खुश राहावं आणि सुदृढ राहावं, बस एवढं. निश्चितच गुढीपाडव्याच्या तुलाही शुभेच्छा. तर फरा आपण पाहतोय की अगदीच या शोभायात्रेमध्ये आपण पाहिलं तर एक वेगवेगळा लुक जो आहे त्या पद्धतीतच पारंपरिक पद्धतीमध्ये सगळेच तयारी करून आलेले आहेत आणि अगदीच थोड्या वेळामध्ये आपण पाहू शकतो की या शोभायात्रेची जी मिरवणूक आहे मिरवणूक देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामुळे पुढे जर आपण पाहिलं तर बाईक रॅली आहे आणि या बाईक रॅलीमध्ये आपण पाहिलं तर स्पोर्ट बायकर्स आहेत आणि निश्चितच मीनाक्षी स्पोर्ट्स बाईक या ठिकाणी सहभागी झाले आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक जण एका वेगळ्या वेशभूषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पारंपरिक साज या ठिकाणी दिसून येतोय. या शोभायात्रेचे अपडेट आपण तुमच्याकडून घेणार आहोत. दरम्यान दुसरीकडे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे डोंबिवलीमधून आपल्यासोबत सोडले गेले आहेत, तिथेही आपण जाणार आहोत. स्वप्नील, काय सांगाल, डोंबिवलीमध्ये सध्या कसं चित्र आहे आणि शोभायात्रेची तयारी कुठपर्यंत आली आहे? कधी शोभायात्रा निघणार आहे? फरा एकूणच आपण डोंबिवलीतील फडके रोडवरती आहोत आणि या ठिकाणी शोभायात्रा मोठ्या प्रमाणात निघत असताना नववर्षाचं स्वागत तरुणांकडून या ठिकाणी होत असतं. खरं तर शोभायात्रेमध्ये बाईक रॅली असणार आहे, तसेच या ठिकाणी बाईक स्वार काही महिला सुद्धा असणार आहेत, कारण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी बाईक रॅलीला सुद्धा सुरुवात होईल आणि शोभायात्रेला सुरुवात होईल. एकूण आता या ठिकाणी सध्या जे तरुण आहेत ते सुद्धा जमण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी एकंदरीत गर्दी मिळत आहे. रंगीबेरंगी जे रंग आहेत ते छटा या त्यांच्या वेशभूषेतून दिसत आहेत. खरं तर पारंपरिक वेशभूषा आहे आणि या सर्व पारंपरिक वेशभूषेमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि प्रत्येकाला आपल्या मित्रांना मैत्रिणींना भेटण्यासाठी या फडके रोडवरती तसेच शोभायात्रा आहे त्या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी सर्व तरुण येतात. आपण याच ठिकाणी आहोत आणि काही या ठिकाणी तरुण सुद्धा आता येत आहेत, त्यांची सुद्धा संवाद साधू. खरं तर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आलेला काय नक्की संकल्प आहे? शोभायात्रा सुद्धा तुम्ही पाहणार? मी जवळजवळ इथे 10 वर्षापासून येतोय. कॉलेजला असल्यापासून आम्ही दरवर्षी इथे येतोय आणि इथं गुढीपाडवा जो साजरा होतो तसा पूर्ण महाराष्ट्रात कुठंच होत नाही, अशी वजह आहे. नवीन वर्षासाठी संकल्प काय आता? संकल्प तर अजून सध्या काय केलेला नाही आहे. तुम्ही काय सांगाल? खरं तर तुम्ही सुद्धा अनेक वर्षांपासून या ठिकाणी येत आहे, कसं वातावरण आहे या ठिकाणी आता आणि थोड्याच वेळामध्ये शोभायात्रा मिरवणूक रॅली ते सुरू होणार? इथे वातावरण तर एकदम छान असतं. डोंबिवलीमध्ये दरवर्षी सगळ्यांना माहिती आहे आणि टीव्हीवर पण दाखवलं जातं, सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात माहिती आहे की डोंबिवलीतली शोभायात्रा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात खूप छान असते. लोक लांबून लांबून इथे शोभायात्रा बघण्यासाठी येतात आणि पूर्ण डोंबिवलीमध्ये खूप उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असतं. आपल्यासोबत फरा आणखी काही जण आहेत, त्यांच्यावर सुद्धा संवाद. काय सांगाल नक्की? आता मिरवणूक सुद्धा सुरू होणार आहे, शोभायात्रा, नवीन वर्षाचं स्वागत होत आहे. ओके, आमचे डोंबिवली म्हटलं तर सांस्कृतिक शहर आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. खूप आनंदाने इथे हा सण असं साजरे केले जातात, सगळेच सण. आणि आज मराठी वर्षाचं नवीन वर्षाचा हा सण आहे, तर नवीन वर्ष आहे मराठी महिन्याचं, तर त्यानिमित्ताने इकडे खूप छान सजावट असते, नंतर खूप मिरवणूक असते छान प्रकारे आणि खूप आनंद असतो. सो आम्ही आमच्या क्लासचे सगळे विद्यार्थी इकडे आलेलो आहोत, सगळे इकडे फिरण्यासाठी. धन्यवाद. काय नक्की सांगाल? नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेला तुम्ही? खूप भारी वाटतंय आणि एवढं सगळं बघून आमच्या डोंबिवलीमध्ये एवढं मोठा समारंभ साजरा करतोय. आम्हाला खूप प्राऊड फील आहे, आम्ही डोंबिवलीकर आहोत त्याचं. सफरा या ठिकाणी बघतो आपण, उत्साह या तरुणांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, कारण या ठिकाणी सर्वच आता या ठिकाणी आहेत ते मोठ्या प्रमाणात उत्साहातच तरुण या ठिकाणी येतात आणि शोभायात्रेला काही वेळातच सुरू होणार आहे. फरा निश्चितच स्वप्नील, आपण याविषयीचे अपडेट तुमच्याकडून घेत राहूया. शोभायात्रेचे ताजे जी दृश्य आहेत, लाईव्ह अपडेट सुद्धा आपण घेणार आहोत. दरम्यान यानंतर जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये. आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत. सचिन, काय सांगाल? छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या गुढीपाडव्याचा उत्साह कसा दिसतोय?
फराहाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे, गगनात मावत नाहीये. कारण यावर्षी पाहता आपण हा जो काही गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरामधून सकल हिंदू समाजाच्या वतीनं, संघटनांच्या वतीनं भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. आणि या शोभायात्रेच्या माध्यमातून, येणाऱ्या या नवीन वर्षाच्या माध्यमातून सर्व वर्ष हे चांगलं जावत, सुखी समाधानाची जावत, सर्वांच्या घरामध्ये आनंद असावा यासाठी मनोकामना केली जाते. आज सायंकाळी 4 वाजेला या शोभायात्रेची सुरुवात होतीये. मात्र छत्रपती संभाजीनगरचं नाव काही दिवसांपूर्वी औरंगाबाद होतं, त्याआधी खडकी होतं. मात्र हे खडकी नाव पडण्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरातील खडकेश्वर मंदिर जे आहे त्यापासून ही सुरुवात होते. आणि छत्रपती संभाजीनगरातील संस्थान गणपतीपासून ही शोभायात्रा सुरू होणार आहे आणि ही त्यानंतर खडकेश्वर महादेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचणार आहे. आणि याच ठिकाणी जर या रॅलीचं नेतृत्व पाहिलं, शोभायात्रेचं नेतृत्व पाहिलं तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे हे स्वतः नेतृत्व करत असतात. आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हेच ते मंदिर आहे, या मंदिरापर्यंत ती शोभायात्रा पोहोचत असते. आणि या शोभायात्रेच्या माध्यमातून ही नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते केलं जातं. आणि या ठिकाणी आपण जो स्टेज पाहत आहात, या स्टेजच्या माध्यमातून, या शोभायात्रेच्या माध्यमातून हिंदूंना एकत्रित करण्याचं काम जे आहे ते चंद्रकांत खैरे असतील किंवा इतर संघटना असतील हे वारंवार बऱ्याच वर्षांपासून करत असतात. आणि हे ते खडकेश्वरचं प्रसिद्ध मंदिर आहे, या ठिकाणी ही शोभायात्रा जी आहे ती पोहोचणार आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त गुढीपाडव्याचा मुहूर्त म्हणजे चांगला मुहूर्त असं म्हटलं जातं. आणि याच मुहूर्ताच्या पावन पार्श्वभूमीवर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये 500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तची उलाढाल जी आहे ती होणार आहे. त्यामध्ये नवीन घरं असतील, वाहनं असतील, सोनं खरेदी असेल, यावर सुद्धा ग्राहकांचा जोर जो आहे तो पाहायला मिळतोय. आणि सकल हिंदू समाज जो आहे तो आता बाजारपेठामध्ये गजबजल्याचा पाहायला मिळत असताना 500 कोटी रुपयांची उलाढाल जी आहे ती या एकच दिवसामध्ये होणार आहे, असं देखील आता अर्थतज्ञांनी अंदाज जो आहे तो व्यक्त केलेला आहे. फराजी, निश्चितच सचिन, गुढीपाडव्याचा सण आहे आणि सणाला बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल होत असते, त्याचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान यानंतर जाऊयात राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये. या ठिकाणावरून आपल्यासोबत ज्ञानेश्वर पवार जोडले गेले आहेत. ज्ञानेश्वर, काय सांगाल? नागपूरमधून यंदा नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस हे सुद्धा सध्या नागपुरात आहेत आणि आज गुढीपाडव्याचा सण आहे. कसं चित्र एकूणच नागपुरात दिसून येत आहे? एकूणच सर्वप्रथम तर मी सांगतो की आज निसर्ग देखील या ठिकाणी पावला गेलाय, कारण की अगदीच रात्रीच पाऊस पडलाय आणि आज सकाळपासून सूर्याचं देखील दर्शन घडून आलं. त्यामुळे महाबळेश्वर सारखं वातावरण नागपूर शहरामध्ये आणि सोबतच नवीन वर्षाचा आज पहिला दिवस, त्याचा उत्साह तर आहेच. आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत, त्यांच्याशी आपण थेट बोलूया. ताई, काय सांगाल? त्या मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे, नवीन संकल्प या दिवशी बांधला जातोय, काय नेमकं तुमचा संकल्प आहे? पुढे बघून. सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि संकल्प हाच की देशाला कसं आपण पुढे नेऊ शकू, त्यात आपण काय योगदान देऊ शकू याच्यासाठी संकल्प करणार. आणि हे पण आहेच की आता लोकशाहीचा जो मोठा सण आहे त्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि रामराज्य पुढे असंच यावं आणि उत्तरोत्तर देशाने प्रगती करावी, हाच संकल्प. अगदीच पाहू शकतो की लोकशाहीचा मोठा सणाचा तुम्ही उल्लेख केला. मतदान प्रक्रिया 19 एप्रिलला पार पडणार आहे. रिंगणामध्ये विकास ठाकरे विरुद्ध नितीन गडकरी अशी लढत नागपूरमध्ये पाहायला मिळणार आहे. काय वाटतं तुम्हाला? नागपूर शहराचा जो कायापालट झाला आहे तो कोणामुळे झाला हे आपल्याला माहितीच आहे. आणि जो विकासाच्या सोबत आहे, जो विकास करू शकतो, जो प्रगतीला आपल्या शहराला नेऊ शकतो, नुसतं शहराला नाही तर देशाला नेऊ शकतो, ते नितीनचीच. अजून कोण? समोर काय सांगाल? ते तुम्ही काय नवीन संकल्प आजच्या दिवशी? एवढा संकल्प आहे की आता जे आपण निवडणुकीचं सगळं बघतो आहे की येणार कोण, नितीनजी शिवाय दुसरं कोण. आणि हाच संकल्प आहे की याच्या पुढे नितीनजी आणि बीजेपी. निवडणुकीचं वातावरण आहे, निवडणुकी स्वतःच्या आयुष्याबद्दल काही संकल्प आजच्या दिवशी? नाही, स्वतःच्या जीवनाबद्दल हाच एक संकल्प की नितीनजींनी जे काही स्वप्न बघितले आहेत तर त्यांच्या स्वप्नात आपण एक खारीचा वाटा का होईना, पण हेच आपल्या नवीन वर्षाचं एक टार्गेट. ताई, काय सांगाल? स्वतः प्राजक्ता माळी देखील आज या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. तुम्ही देखील मराठी वेशभूषेत अगदी या ठिकाणी सहभागी झालेला आहे, कसा उत्साह? खूप छान उत्साह आहे. दरवर्षीच कोणीतरी एक सिने कलाकार इथे येतो, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इथे इतकं धार्मिक सगळं वातावरण असतं. समोर रामरक्षा होत असते, सामूहिक रामरक्षा होते, हनुमान चालीसा सामूहिकरित्या म्हटलं जातं. छान उत्साह असतो. अच्छा ताई, काय सांगाल? ताई, तुम्ही काय सांगाल? आज नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे, तुम्ही या ठिकाणी सहभागी झालेला आहे, कसा उत्साह? बरोबर. सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि मी म्हणेन आता निवडणुकीचं पण म्हणजे सगळीकडे चर्चा आहेत, सगळीकडे कार्य आहेत आणि सगळं व्यवस्थित होऊ दे. आम्ही त्यालाच सपोर्ट करतो जो लोकांच्या हितासाठी आणि चांगल्या म्हणजे भल्यासाठी ज्या गोष्टी होतात आहे आणि त्या सगळ्या नवीन पिढीला दिसतात आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण आज जुन्या लोकांना माहिती आहे पॉलिटिक्स काय आहे आणि कुठपर्यंत आलेलं आहे. पण आता महत्त्वाचं आहे की जे तरुणांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यांचे डोळे उघडले आहे, ज्या गोष्टी बाहेर येतात आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कळायला लागल्या त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि मला असं वाटतं की म्हणजे नवीन पिढीला माहिती आहे की त्यांनी कोणाला वोट करावं, त्यांच्यासाठी भल्यासाठी काय होतं आहे. आणि मी पण तोच प्रयत्न करीन. कारण मी आधी जेव्हा यंग असताना म्हणजे खूप 23मध्ये माझ्या तेव्हा मी बघितलं, मला माहिती नव्हतं. पण जेव्हा मोदी सरकार आलं, मी स्पष्टपणे बोलेन, तेव्हा मला कळायला लागलं छोट्या गोष्टींपासून म्हणजे कचरा कसा हँडल करायचा. निश्चितच ज्ञानेश्वर, आपण बघतोय की नागपूरकर हे पॉलिटिकल झाल्याचं दिसून येते आणि याच्यावर आपले जे काही प्रतिक्रिया आहेत त्या देताना दिसत आहेत. दरम्यान दुसरीकडे मुंबईमधली गिरगावातली ही दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी शोभायात्रेला सुरुवात होतीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.